वरवड बकाल बसस्थानकावर गोंधळ, प्रवाशांशी वाद, अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील बसस्थानकावर आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास गोंधळाची घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे। शेगाव रोडवरील देशमुख डॉक्टर यांच्या क्लिनिक समोर उभी असलेल्या शेगाव डेपोच्या बसमध्ये प्रवासी व बस वाहक यांच्यात वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित बसमधील महिला वाहक व काही प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। तू कोण आहे, कलेक्टर की होम मिनिस्टर? मोदी असाल तर मी काय करू? या दरम्यान प्रवाशांची उग्र भाषेत बोलणे झाल्याचा आरोप उपस्थित करण्यात आलाय। घटनेमुळे काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी स्थानिक पत्रकारांना बोलावले असता त्यांच्याशीही वाद झाल्याचे सांगितले। पत्रकारांना धमकावल्याचा आरोपही काहींनी केला असून याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मात्र झालेली नाही। सदर प्रकरणी संबंधित महिला वाहक यांची बाजू मिळू शकली नाही। तसेच शेगाव डेपो किंवा परिवहन विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। या घटनेमुळे बसस्थानकावरील शिस्त व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण, बुलढाणा। हे बाई काय काय बोलले? हे बाई मला म्हणते की खास असेल थांब म्हणे। नाही घ्या सगळं पब्लिकचं घ्या, या सगळं पब्लिकचं घ्या ना, पब्लिकचा सगळ्या बोलावे ना। आम्ही बोलावे सगळ्या तर बोलावून द्यायच्या। संजय भाऊ धमकी देते पहिले सेले करायला संजय कुठे धमकी देते? कामात आहे ड्युटी पण आहे लोक त्या वरडमध्ये बस उतरून या। तुमचे ठसर ऐकायला बसले इथं शंभर नाही हो, बिलकुल नाही। ते मला काहीच माहित नाही। माझ्या गाडी 44 आहे, उतरत नाही तोपर्यंत मी गाडी नेत नाही। बस थांबून राहिलं, माझे लोक उतरून राहिले। माणूस काय नको तसं कशाला मला तर संजय कुटेच्या वर अजूनही कुणाला बघा। आता संजय कुटेने सांगितलं काय बसमध्ये असे भांडणं करायचे? एसटी कंडक्टरचे कोण म्हणते? कंडक्टर म्हणतात। आता हे काय म्हणतात हे संजय कुटेला बोला। आता संजय कुटेने सांगितलंय काय? आमच्या आमदारांनी सांगितलंय काय याले की इथली दादागिरी करायची? कंडक्टरनं काय केलं? प्रवाशासोबत वरताळ केली, शिवगाळ केली, वरताळ केली। तुम्हाला 51 वर आम्ही प्रवासी नेऊ शकत नाही, बाकीचे प्रवासी खाली उतरा अशी या कंडक्टरनं असे प्रवाशाला धमकी दिली। जास्त जर दादागिरी करतात तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये काढलो असं म्हटलं। आणि तिकूनच 70-80 सवाऱ्या भरून आणल्या। इथं म्हणतात 51 वर येत नाही। हे कशी असा जी आर आहे काय?